नमस्कार मंडळी. आज या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आज मी बनवत आहे सर्वांनाच आवडणारा पदार्थ म्हणजे पनीर. पनीरपासून बनवलेले खूप सारे पदार्थ हे बऱ्याच जणांना खूप आवडतात. तर आज आपण मार्केटमध्ये ज्याप्रमाणे अगदी सॉफ्ट मलाईदार पनीर मिळते अगदी तसेच पनीर आज आपण घरी बनवत आहोत. तर बऱ्याच वेळा मार्केटमध्ये मिळणारे हे पनीर अगदी रुक्ष असते, शिवाय त्याला थोडासा कुबट असा वास देखील येतो. शिवाय त्याच्या शुद्धतेची खात्री देखील देता येत नाही. तर हेच पनीर आपण घरी बनवले तर ते नक्कीच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तर आज आपण अगदी सॉफ्ट आणि मलाईदार पनीर घरच्या घरीच बनवणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी एक पातेले घेतले आहे आणि हे पातेले मी थोडेसे ओले करून घेतले आहे, जेणेकरून पनीर बनवताना तळाशी ते अजिबात चिकटणार नाही. तर आता या पातेल्यामध्ये मी 1 लिटर फुल फॅट दूध घालत आहे. हे म्हशीचे दूध आहे. पनीर बनवण्यासाठी फुल फॅट दूध वापरले की पनीर छान अगदी सॉफ्ट आणि मलाईदार तयार होते. तर आता हे दूध आपण गॅसवर तापवायला ठेवूया. तर सुरुवातीला गॅसची फ्लेम अगदी हाय ठेवावी, म्हणजे दूध लवकर उकळू लागते. तर 3 ते 4 मिनिटातच दुधावर अशा प्रकारे साय जमा होऊ लागते. आता ही साय पळीने दुधामध्येच अशा प्रकारे मिक्स करायची, म्हणजे पनीर अगदी सॉफ्ट आणि मलाईदार बनते. साधारण अर्धा मिनिटभर हे दूध मी पळीने अशा प्रकारे व्यवस्थित ढवळून घेत आहे. तर यावर साय अजिबात जमा होत नाही. तर आता दुधाला उकळी फुटू लागलेली आहे. तर 5 ते 6 मिनिटानंतर पुन्हा एकदा या दुधावर हलकीशी साय जमा होऊ लागते. तर पुन्हा एकदा आपल्याला पळीने व्यवस्थित ढवळून ही साय दुधामध्ये अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे. तर आता 7 ते 8 मिनिटे झालेली आहेत आणि दुधाला उकळी फुटू लागलेली आहे. आता दूध उकळू लागले की पुन्हा एकदा हे पळीने व्यवस्थित ढवळून घ्यावे. आता दूध चांगले उकळले आहे. तर यामध्ये आपण पनीर बनवण्यासाठी व्हिनेगर वापरणार आहोत. तर त्यासाठी इथे मी एका छोट्या वाटीमध्ये 2 चमचे व्हिनेगर आणि 4 चमचे पाणी मिक्स केले आहे, ते यामध्ये घालावे. आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवावी आणि पळीने व्यवस्थित ढवळून घ्यावे. अशा प्रकारे व्यवस्थित ढवळून घेतले की तुम्ही इथे पाहू शकता दूध आता फाटलेले आहे आणि यातील पनीर आणि पाणी बाजूला होऊ लागलेले आहे. तर आता हे पनीर आपल्याला जास्त वेळ शिजवू किंवा उकळू द्यायचे नाही. तर अगदी 1 मिनिटभर याला एक उकळी येऊ द्यायची आहे. यापेक्षा जास्त वेळ जर हे उकळत ठेवले तर पनीर अगदी वातड आणि चिवट बनते. तर आता लगेचच गॅस बंद करूया आणि आता हे पनीर आपण गाळून घेणार आहोत, म्हणजे यातील पाणी वेगळे होते आणि पनीर बाजूला निघते. तर आता इथे मी एक पातेले घेतले आहे आणि यावर एक अशा प्रकारची चाळण ठेवली आहे. आता या चाळणीवर एक सुती कापड ओले करून घालायचे आहे, म्हणजे पनीर या कपड्याला देखील चिकटून राहत नाही. आता हे उकळून तयार करून घेतलेले पनीर या कपड्यावर ओतावे. तर पहा, अशा प्रकारे पाणी निथळून पातेल्यामध्ये जाते आणि पनीर अशा प्रकारे या कपड्यावरती राहते. तर आता यामध्ये आपण व्हिनेगर घातले होते. तर आता या पनीरला व्हिनेगरचा वास येऊ नये यासाठी आपण यामध्ये थोडेसे पाणी ओतून अशा प्रकारे हे पनीर स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर इथे मी या पनीर अशा प्रकारे पाणी ओतून हे पनीर अगदी स्वच्छ धुवून घेत आहे. तर आता कापड व्यवस्थित अशा प्रकारे गोळा करून घ्यावे आणि या पनीरमधील पाणी हाताने हलकेच दाबून पिळून काढावे. तर पनीर आणखी गरम असल्यामुळे इथे मला हाताने पूर्णपणे पिळून हे पाणी काढता येत नाही. तर आता या पनीरमधील पाणी पूर्णपणे काढून टाकण्यासाठी हे पनीर हाताने दाबून अशा प्रकारे व्यवस्थित चपट्या आकारात करून घ्यायचे आहे आणि चाळणीवर ते अशा प्रकारे ठेवून द्यावे. आता यावर काही ओझे ठेवायचे आहे, म्हणजे पनीरला छान असा शेप येतो आणि पनीरमधील पाणी पूर्णपणे निथळून जाते. तर इथे मी या पनीरला चांगला आकार येण्यासाठी यावर एक प्लेट ठेवली आहे आणि त्यावर ओझे म्हणून एक लोखंडी उखळ ठेवलेले आहे. साधारण अर्धा ते पाऊण तास हे अशा प्रकारे ठेवून द्यायचे आहे. अर्धा तासानंतर यावरील हे ओझे काढून घ्यावे आणि पहा, हे पनीर अगदी छान असे तयार झालेले आहे. तर इथे या पनीरचा आकार थोडासा व्यवस्थित आलेला नाही, परंतु पनीर अगदी सॉफ्ट आणि मलाईदार तयार झालेले आहे. तर इथे मी हे पनीर तुम्हाला कट करून दाखवते आहे. तर अगदी मार्केटप्रमाणे सॉफ्ट मलाईदार अगदी परफेक्ट असे हे पनीर तयार झालेले आहे. तर घरच्या घरी अगदी मस्त असे हे मलाईदार पनीर एकदा नक्की बनवून पहा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.